कर्जत तालुक्यातील मौजे टाकवे येथील बाळाराम भिकाजी काळोखे यांच्या 2 म्हशी दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या दरम्यान वंजारवाडी येथे असणाऱ्या माळ रानावर चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या म्हशीच्या अंगावर महावितरणची तार तुटून पडल्याने 2 म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मौजे टाकवे येथील काळोखे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करतात। सकाळच्याच दरम्यान म्हशी पाजून झाल्यानंतर सर्व कामे उरकून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे असलेला गुराखी यांनी टाकवे गावाला लागूनच असलेल्या वंजारवाडी येथील माळावर म्हशी चरण्यासाठी नेल्या असत्या। त्यातील 9 म्हशींपैकी 2 म्हशीच्या अंगावर महावितरणची जीर्ण झालेली विद्युत तार पडल्याने 2 म्हशींचा जागीच मृत्यू झाला। गुरख्याने प्रसंगावधान साधत स्वतःसह बाकी म्हशींना बाजूला केल्याने मोठी हानी होण्यापासून वाचवले। मिळालेल्या माहितीनुसार सदर नुकसानीमध्ये अंदाजे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे काळोखे यांनी सांगितले। तदनंतर महावितरणकडून तुटलेली लाईट कट करून सदरचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला। तार तुटून पडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी त्या भागातील एक फेज सुरू व्हायला किमान 2 दिवस लागतील असे उपस्थित ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत डॉक्टर मिलिंद जाधव यांना संबंधित पशुपालक यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताच त्यांनी त्वरित पशुवैद्यकीय दवाखाना कशेळेचे डॉक्टर शशिकांत थोरात यांना घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती पाहणी व चौकशी करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार डॉक्टर थोरात व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पाहणी करून प्राथमिक अहवाल हा पंचायत समिती कर्जत व संबंधित विभागास दिलाय। घडलेल्या घटनेची माहिती पशुपालक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर देऊन तक्रार देताच लगेच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोकडे, पोलीस हवालदार काटे यांनी घटनास्थळी जाऊन योग्य ती चौकशी करून पाहणी करून घटनेचा सविस्तर पंचनामा केला। त्यानंतर पोलीस ठाण्यातून संबंधित विभाग म्हणजेच महावितरण व पशु विभागास कळवण्यात आले। महावितरण विरोधात 20 जुलै रोजी मूकमोर्चा काढण्यात आला होता। येत्या 12 तारीखला सुद्धा कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत। वंजारवाडी भागातून कर्जत शहराला पेज नदीतूनच पाणी पुरवठा करण्यात येतो। पुरवठा करणारी विद्युत सामग्री याच भागात असल्याने महावितरणने ऊर्जा खात्याकडून मोठा निधी घेऊन सदरचे सर्व जीर्ण सामग्री, पोल, तारा अपग्रेड करण्यात याव्यात अशी मागणी रामचंद्र भिकाजी काळोखे यांनी केली आहे। दरम्यान शेतकरी बाळाराम भिकाजी काळोखे यांचे झालेले नुकसान पाहता महावितरणकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पशुपालक व स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। एकूण 9 म्हशी आहेत। 9 म्हशीपैकी 2 म्हशी आता मरण पावलेल्या आहेत। एक गाई आहे आणि आमच्याकडे एक म्हशी सांभाळण्यासाठी एक आदिवासी आहे, गणपत कातकरी वाघमारे म्हणून। तर तो सकाळी दररोज आमच्याकडे 7 वाजता येतो। म्हशी पाजून आम्ही 6, 5:30, 6ला म्हशी पाजल्यानंतर त्या म्हशी घेऊन चरायला घेतो। चरायला घेऊन आल्यानंतर म्हशी चरायला लावल्या तेवढ्या क्षणामध्ये ती म्हशींच्या अंगावर एक MSCBची चालू लाईन पडलेली आहे आणि तो म्हशी थरपडतात का म्हणून तो बघायला लांबून बघतोय तो म्हशी जागेवर खलास झाल्यात। बाकीच्या म्हशी त्यांनी कसा तरी बाजूला नेल्या आणि मग घरी येऊन सांगितलं की बाबा अशा म्हशीच्या अंगावर चालू लाईन पडलेली आहे। तेव्हा आम्ही आलो, नंतर मग ताबडतोब MSCBकडे फोन केले, अशा ठिकाणी 2 म्हशीच्या अंगावर चालू लाईन पडलेली आहे, तुम्ही तात्काळ वायर बंद करा। तर ते मग इंगळे म्हणून कोण आहे, आम्ही कडावला एक वायरमॅनला फोन केला तर तो बोलतो आमच्या बीटमध्ये ते नाही आहे, ते वंजारवाडीच्या बीटमध्ये इंगळे म्हणून इथे एकाकडनं नंबर घेऊन इंगळे म्हणून त्यांना फोन केला तर ताबडतोब अशा ठिकाणी MSCBची लाईन पडले, म्हशींच्या अंगावर 2 म्हशी पडलेल्या आहेत। मग त्यांनी येऊन ताबडतोब ती लाईन बंद केली। मग नंतर बाकीची प्रोसिजर आम्ही चालू केली। पोलीस स्टेशनला साहेबांना भेटून अशी घटना घडलेली आहे। डॉक्टर पशु अधिकारी त्यांना भेटलो, ते स्वतः इथं येऊन पंचनामा केला। पोलीस अधिकारी येऊन पण स्वतः येऊन तिथे पंचनामा केला। बाकीच्या 2 प्रोसिजर चालू आहेत त्याच्या संदर्भात। आणि कधी मोठी घटना घडलेली आहे, ही कमीत कमी 3री घटना आहे या स्पॉटवरती। पेज नदीवरून जी मोठी योजना आहे कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारी, ती याच इथून जाते लाईन। तर त्या साईडची सगळी सुधारणा करावी MSCBनी, जेणेकरून अशी काही घटना घडू नये। MSCBकडे आमची सर्वांची मागणी आहे ना। 20 तारखेला आम्ही त्यांच्याकडे मोर्चा पण नेलेला MSCBवाल्यांकडे का बाबा
आम्हाला लाईटीची व्यवस्थित सुधारणा करावी. टाकवी गावची 2 वेळा पेटी जळली. 8 दिवस गाव काळोखामध्ये होता. आमदारांना सांगून कसं तरी ते लाईन चालू केली. 8 दिवस बरोबर काळोखामध्ये गाव होता. म्हणजे असा त्यांचा कारभार आहे. कुठलंही दुर्लक्ष करतायत. असं काही त्यांनी हे करू नये. जनतेकडे लक्ष टाकावं आणि जनतेची काही समस्या असेल ती सोडवावी, जेणेकरून कुठली जीवितहानी होऊ नये याच्याकडे लक्ष टाकावं. काय झालेली घटना? आज 4 ऑगस्ट सकाळी 7 वाजता या स्पॉटवर सकाळी 2 म्हशी वायरीला चिटकून मेलेल्या आहेत. आणि ह्या अगोदर सुद्धा मागच्या वर्षी मनोहर कारले यांच्या 4 म्हशी मेल्या. त्याच्या अगोदरच्या वर्षी चिन्नू भारद्वाज यांच्या 6 म्हशी मेल्या. अशा एकूण जवळजवळ 10-12 म्हशी इथे मेलेल्या आहेत. आणि इथं वारंवार आम्ही MSCBला कंप्लेंट करून सुद्धा ते इथल्या वायरी चेंज करत नाही किंवा इथल्या फार्म हाऊस आहेत त्यांना सेपरेट ट्रान्सफॉर्मर टाकायला सांगत नाही. त्यामुळे इथं प्रॉब्लेम सारखा होतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मध्ये 20 तारखेला MSCBवर एक मोठं हे झालं होतं, मोर्चा झाला होता. त्या मोर्चामध्ये सुद्धा MSCBला सांगण्यात आलं होतं, परंतु त्यांचं काही लक्ष नाही. आणि त्यांनी आता लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की हे जर आता म्हशी मेल्या तर एकाच बारीला एखादं जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण राहील? काय एकंदरीत किती नुकसान झालेलं आहे तुमचं आणि काय अपेक्षा करताय तुम्ही शासनाकडून? आता आमच्या सध्या तरी सकाळी 2 म्हशी मेलेल्या आहेत. जवळजवळ 2.5-1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तर शासनाने तेवढं भरून द्यायला पाहिजे. कारण जे आमच्या शेजारच्या गावातले जे गृहस्थ आहेत त्यांचा तो धंदा आणि उदरनिर्वाह हा सगळा मशीनवर आहे. एकदम गरीब माणूस आहे तो, तर त्याला नक्की ती भरपाई मिळाली पाहिजे. डॉक्टर लोक, पशुवैद्य डॉक्टर लोक येऊन इथं पंचनामा मशीनचं करून गेले. त्यानंतर पोलीस आले. पोलीस लोक पण इथे या स्पॉटला भेट देऊन इथं पण पंचनामा करून आता गेलेले आहेत. चालू वस्तुस्थिती सगळी पाहून ते आता मशीनचं वगैरे काय झालेलं तर सगळं त्यांनी पोस्टमॉर्टम वगैरे करून गेलेले आहेत. आता महावितरणकडून कोणी अद्याप आलेलं आहे? महावितरणकडून अद्याप कोणी आलेलं नाही आहे. तरी मी दुपारी त्यांना फोन केला तर ते बोलले 2 ते 3 दिवसात आम्ही वायर चेंज करू. फक्त आश्वासन दिलेलं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.